छान टम्म फुललेली खुसखुशीत पुरी सर्वांनाच खायला आवडते आणि ती पुरी जर तितकीच टेस्टी असेल तर आजची ही पुरी आपण इतकी छान टेस्टी तयार करणार आहोत की तुम्ही नुसतं पुरीही खाऊ शकता. ही पुरी अगदी आरामात 2 दिवस टिकली जाते, अजिबातही खराब होणार नाही. कुठे प्रवासातही तुम्ही नेऊ शकता. आणि बच्चे कंपनीची तर ऑल टाईम फेवरेट असलेली ही बटाटा मसाला पुरी आज आपण तयार करणार आहोत. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी एक सपाट वाटी भरून बारीक रवा आपण इथे घेतलेला आहे. हा रवा आपण बारीक वापरलेला आहे आणि पुरी छान टेस्टी तुमची तयार व्हावी यासाठी 1 चमचाभर इथे हलकंसं आंबट दही आपण वापरलेलं आहे. इथे दही वापरणं खूप गरजेचं आहे, कारण यामुळेच तुमची पुरी जी आहे ती चवीला खूप टेस्टी तयार होणार आहे. आता त्याच सारख्या वाटीने 1 वाटी भरून पाणी घेतलेलं आहे, पण पाणी एकदम न घालता थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे, कारण हा रवा आपल्याला घट्टसर असा भिजवून घ्यायचा आहे आणि हा रवा 5 मिनिटं आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचा आहे. परत एकदा पाणी घालून घेते आणि शेवटी किती पाणी लागलं मला हे सुद्धा तुम्हाला सांगते. तर इथे बघा, रवा आपण हा भिजवून घेतलेला आहे. असाच रवा घट्टसर आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. तर हा रवा भिजवण्यासाठी मला बघा, आपण 1 वाटी पाणी घेतलं तर त्यातलं बघा पाववाटीही पाणी लागलेलं नाही, त्यालाही थोडं कमीच पाणी लागलेलं आहे. आता रवा आपण बाजूला ठेवूया. तर इथे आपण 3 बटाटे घेतलेले आहेत. तसे 1 मोठा बटाटा होता, त्याचे मी 3 काप करून घेतलेले आहेत. बटाटे उकडून साल काढून घेतलेली आहे. आता हे बटाटे आपल्याला खिसणीवर खिसून घ्यायचे आहे. मॅशही करू शकता, पण असे जर खिसले तर बटाटे आपला वेळही वाचतो आणि बटाटे एकसारखे तयारही होतात. तर आता पूर्ण बटाटे याच पद्धतीने आपण इथे खिसून घेतलेले आहेत. आता हे बटाटे जे आपण खिसून घेतलेले आहेत, यामध्ये आपल्याला भिजवलेला रवा घालून घ्यायचा आहे. तर रवा आपला कसा भिजला गेलेला आहे ते बघूया. तर रवा जो आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे, त्याने पाणी बऱ्यापैकी शोषून घेतलेलं आहे आणि रवा चांगला भिजल्यासुद्धा केलेला आहे. तर सर्वात आधी आपण हा भिजलेला रवा या बटाट्यामध्ये घालून घेणार आहोत आणि नंतर मग यामध्ये काही साहित्य घालून घेणार आहोत. तर इथे बघा, सर्वात महत्त्वाचं आहे आपला रवा छान घट्टसर भिजवणे. रवा आपला थोडाही सैलसर झाला तर पुरी तेलकट होऊ शकते आणि जास्तीची कणिकही आपल्याला वापरावी लागते. तर त्यासाठी रवा घट्टसरच भिजवून घेणे. सर्वात आधी आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घातली. 1 चमचा काळे तीळ घालायचे आहेत आणि त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला इथे चिली फ्लेक्सचा वापर करायचा आहे. तुम्ही हिरव्या मिरची कुटून तिचाही वापर करू शकता आणि अगदी 2 चुटकी एवढा हिंग घालायचा आहे. हिंगामुळे पुरी छान टेस्टी लागते. तर आता चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत आणि हे घातलेलं सर्व साहित्य रवा, बटाटा छान एकत्र करून घेणार आहोत. तर आता हे पूर्ण आपला जो छान हा मसाला आहे एक प्रकारचा, तो तयार करून झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये कणिक घालून घ्यायची आहे. तर आता कणिक फार जास्त इथे आपल्याला वापरायची नाही. जेवढी कणिक आपली इथे बसेल तेवढीच आपल्याला वापरायची आहे. 1 वाटी सपाट अशी भरून कणिक घेतलेली आहे गव्हाचं पीठ. तर इथे आपण हे गव्हाचं पीठ बघा अर्धं घालून घेतलेलं आहे आणि छान हा गोळा एकत्र करून घ्यायचा आहे आणि परत गरज वाटली तर आपण थोड्याफार कणकेचा वापर इथे करणार आहोत. तर इथे पुरीचा जो गोळा आपण तयार करत आहोत, तर त्यामध्ये अजिबातही कुठेही तेलाचा वापर केलेला नाही. तर आता इथे बघा, बटाटा असल्यामुळे बटाटा हा खिसल्यानंतर हलकासा त्याला चिकटपणा येतो. तर इथे आपण अजूनही थोडी कणिक वापरणार आहोत. तुम्ही जास्तीची जर कणिक वापरली तर बटाट्याची चव पुरीला येणारच नाही आणि नुसतं मग ती गव्हाच्या पिठाची पुरी लागेल. त्यासाठी इथे आपल्याला फार जास्त गव्हाचं पीठ वापरायचं नाही. बघा, असा घट्टसर गोळा आपण तयार करून घेतलेला आहे आणि इथे बघा, कणिक आपण एका वाटीतली कणिकसुद्धा पाववाटी एवढी कणिक शिल्लक राहिलेली आहे. तर असा हा गोळा घट्टसर तयार करायचा आणि लगेचच आता पुऱ्या तयार करायला घेणार आहोत. तर इथे आपल्याला पाहिजे तेवढा गोळा काढून घ्यायचा आणि आपल्याला आता पुरी लाटून घ्यायची आहे. तर सर्वात महत्त्वाचं फक्त इथे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, ते म्हणजे आपला पुरीचा जो गोळा आहे, जी कणिक आहे, ती छान घट्टसर मळून घ्यायची. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे रवा घट्टसर भिजवणे. तर बघा, आता इथे गोळा काढून घेतलेला आहे आणि आता आपण याला हलकंसं पीठ लावून घेणार आहोत. तुम्ही तेल लावूनही पुरी लाटू शकता, पण बटाटा चिकट असल्यामुळे पीठ लावल्यामुळे पुरी छान लाटल्या जाते. तर इथे आता ही पुरी आपण लाटून घेणार आहोत. फार जास्त जाडही पुरी करायची नाही. तर इथे बघा, आता पूर्ण आपण पुरी एकसारखी अशी लाटून घेणार आहोत. अशा 4-5 पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग भराभर तळून घ्यायच्या. तर आता ही पुरी बघा, व्यवस्थित अशी मी कडेनेही एकसारखी अशी लाटून घेतलेली आहे.
तर इथे बघा आपण पुरी एवढी जाड ठेवलेली आहे, फार जास्त पातळ नाही किंवा जास्त अशी जाडही ठेवलेली नाही. आता अशाच भराभर अशा मी 3-4 पुऱ्या आधी लाटून घेते आणि नंतर मग तळून घेणार आहोत आपण पुऱ्या. तर आता पुरी तळण्यासाठी आपण आधीच तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं. तेल गरम झालं आहे की नाही ते चेक करूया. तर त्यामध्ये एक थोडा गुळा घालून बघते आणि बघते. तर गुळा टाकल्यानंतर लगेचच तो वर यायला पाहिजे, म्हणजे पुरी तुमची तेलकट होणार नाही. तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित आहे असं समजायचं. आता यामध्ये पुरी घालून घेते आणि बघा छान बुडबुडे यायला लागलेले आहेत, म्हणजे तेल छान गरम आहे. पण जास्तही धूर निघेल इतपत तेल गरम नाही करायचं. आता आपण पुरी छान दोन्हीही बाजूनी तळून घेणार आहोत. पण पुरीला नेहमी असं पलटवायचं नाही, त्यामुळे तुमची पुरी तेलकट होऊ शकते. पुरीला छान सोनेरी रंग येऊ द्यायचा. पुरी तेलामध्ये आपण सोडताना गॅसची स्पीड मोठी होती, पण नंतर गॅसची स्पीड मीडियम केलेली आहे. असं केल्यामुळे तुमची पुरी छान बराच वेळ फुललेली राहते. तर इथे आपण बघा छान पुरीला रंग येऊ दिलेला आहे आणि आता ही पुरी तुम्हाला बाहेर काढून दाखवते. मी तुम्हाला दोन्हीही बाजूनी पुरीचा रंग दाखवण्यासाठी पुरी 2 वेळा पलटवून घेतलेली होती. तर आता ही पुरी छान तळल्या गेलेली आहे. तर काढून घेऊया आणि बघा किती छान टम्म अशी पुरी फुलल्या गेलेली आहे. अशीच आता दुसरी ही पुरी एक तुम्हाला तळून दाखवते. तर आता गॅसची स्पीड परत मोठी केलेली होती आणि थोडं तेल गरम होऊ दिलेलं आहे आणि नंतर पुरी तेलामध्ये सोडलेली आहे. असं केल्यामुळे तुमच्या पुऱ्या अजिबातही तेलकट होत नाही आणि ही बटाट्याची पुरी असल्यामुळे यासाठी तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे. तर बघा आता ही पुरीसुद्धा आपण छान तळून घेणार आहोत आणि बघा किती टम्म अशी पुरी फुलल्या गेलेली आहे. माझ्या सगळ्याच पुऱ्या छान फुलल्या गेलेल्या होत्या. तर आता ही पुरीसुद्धा आपण काढून घेणार आहोत. आता ही पुरी तुम्ही काहीही नसलं तर तशीही नुसतंही खाल्ली तरीही चवीला छान लागते, कारण यामध्ये आपण दही वापरलेलं आहे. दह्याऐवजी तुम्ही असं पाववाटी ताकही इथे वापरू शकता. तर बघा ही पुरीसुद्धा तळून झाली आणि तुम्हाला जर ही पुरी खायची असेल तर मस्त छान फेटून घेतलेलं दही घ्यायचं वाटीमध्ये, हलकंसं त्यावर चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट, कोथिंबीर घालायची आणि मस्त ताव मारायचा आहे. तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की एकदा, तुम्हालाही काहीतरी असं झटपट नाश्त्यासाठी किंवा पोटभरीचं बनवायचं असेल तर एकदा ही बटाटा मसाला पुरी नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.